फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. तर बघा, आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला त्याच ब्लाउज डिझाईन बघून कंटाळा येतो. वेगळी अशी काहीतरी ब्लाउज छान दिसणार ना, त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा आपल्याला थोडी वेगळी आयडिया द्यायची असते. सो अशा वेळेस ब्लाउज डिझाईन कशी बनवावी तर सुचत नाही. तर आजची जी काही ब्लाउज डिझाईन आहे, खरं तर त्यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो अशी छानशी ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल. त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे कस्टमरला सुद्धा आयडिया देता येईल की कुठल्या साडीवर कशी ब्लाउज डिझाईन तुम्ही बनवू शकता. आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे छान असा ब्लाउज पीस. त्याच्यावरचा काठ सुद्धा भरपूर मोठा आहे आणि खरं तर तो कटिंग करून सेपरेट केलेला आहे आपण डिझाईन बनवण्यासाठी. सो या काठापासून छान अशी डिझाईन तर बनवणारच आहोत. एवढंच नाही तर याचा जो काही अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपण खरं तर इथे कटिंग करून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात आधी आता ह्या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी. ठीक आहे. सो बघा, मग सगळ्यात आधी आता आपण कशी मापे आहेत तर ते बघून घेऊयात. सो हा जो काही बॅक पार्ट आहे म्हणजे ब्लाऊज, तर त्या ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून पूर्ण शोल्डर टाकलेला आहे. तर 6.5 शोल्डर, 3.5 गळा रुंदी मार्किंग आपण करून घेतली. त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 6.5 इंच घेतला. क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून टाकत असतो आपण छातीचा 4था भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, तर 8 अधिक 1.5 असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी मी तुम्हाला जे आपल्याला जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करून घ्यायची आहे. सो वरच्या साईडला गळा रुंदीची ऑलरेडी मार्किंग केलेली आहे, त्यामुळे मग डायरेक्ट खाली आता आपण एक 3 इंचाला मार्किंग इथे करून घेऊयात. म्हणजे तुम्हाला वरचा गळा किती हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे. तुम्ही 3, 3.5, 2.5, 4 अशी देखील मार्किंग करू शकता. पुन्हा आडवं 3.5 इंचाची मार्किंग करून घेतली. त्यानंतर इथून खाली 1 इंचाचा डिस्टन्स ठेवलेला आहे. तुम्हाला जर तो डिस्टन्स 1.5-2 इंचापर्यंत ठेवायचा असेल तरी सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर इथून खाली सुद्धा एक मार्किंग करायची आहे. सो मी इथे 7 इंचाला मार्किंग केली. पुन्हा 3.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर आता हे जे काही पॉइंट आहेत तर हे जोडून आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचे आहे. म्हणजे वरच्या साईडला एक बॉक्स आणि खालच्या साईडला म्हणजे मध्यभागी एक. वरचा जो काही बॉक्स आहे तिथे वरचा गळा रेडी होईल. त्यानंतर मध्ये जो काही शेप असेल तर तो आपण इथे ड्रॉ करू शकू. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा बोटनेक मध्ये कुठलाही असो, कसाही शेप असो, सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने हे 2 बॉक्स तयार करून घ्यावेच लागतात. त्यानंतर वरचा जो काही गळा आहे तर हा आहे गोल गळा. तर ह्या पद्धतीने मग आपण इथे मार्किंग करून घेऊयात. ठीक आहे. त्यानंतर मधला जो काही शेप आहे तर तो ड्रॉ करायचा आहे. खरं तर आता इथे जो काही शेप आहे तो म्हणजे राऊंड नेक. तर गोल शेप आपल्याला इथे ड्रॉ करायचा आहे. तर खरं तर मी इथे एक डिश घेतलेली आहे. तुमच्याकडे दुसरी कुठलीही गोलाकार एखादी वस्तू असेल तर ती देखील तुम्ही इथे यूज करू शकता किंवा अंदाजे सुद्धा गोल ड्रॉ करू शकतात. पण डिशच्या सहाय्याने अगदी परफेक्ट असा येणार आहे. त्यामुळे मग मी खरं तर डिशचा वापर करून इथे हा गळा रेडी करून घेतला. तुम्हाला जर अजून थोडा खाली हवा असेल तर तुम्ही घेऊ शकतात, बट मी एवढाच सफिशियंट आहे. त्यानंतर वरच्या गळ्याची इथे कटिंग करून घेतली आणि मधला जो काही शेप आहे खरं तर तो आपल्याला आता कॅनव्हास पेपरवर ड्रॉ करून घ्यायचा आहे. सो बघा, मग आता इथे आपण पेपर कॅनव्हास घेतलेला आहे. लक्षात राहू द्या, ब्लाऊज डिझाईनसाठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागतो. तर तो ह्या पद्धतीने डबल फोल्ड करायचा. बरोबर इथे ह्या पद्धतीने तंतोतंत आपल्याला ठेवून घ्यायचा आहे.
बरोबर बंद बाजूच्या साईडने या पद्धतीने कॅनव्हास पेपर ठेवल्यानंतर वरच्या साईडला आपल्याला अगदी फेंट फेंट मार्किंग दिसते, तर ती आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे. जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल, पण जर तुम्ही ह्या पद्धतीने कॅनव्हास पेपर ठेवला तर तुम्हाला मार्किंग ही दिसणार आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशी परफेक्ट मार्किंग झाली. आता तीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट फेंट दिसते, तर ती सुद्धा आपण डार्क करून घेऊयात. याचा फायदा हा असतो की सेंटरपासून दोन्ही साईडनी आपला शेप अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित यावा यासाठी. त्यानंतर कडेकडेने 1 इंच एवढं डिस्टन्स ठेवत आपण हा कॅनव्हास पेपर इथे कट करून घेतलेला आहे. वरच्या साईडचा सुद्धा थोडासा शेप आपण इथे कट करून घेऊयात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मग आपला हा कॅनव्हास पेपर इथे परफेक्ट कटिंग झालेला आहे. खाली मी किंचितसा गोलाकार शेप व्यवस्थित मॅच करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. त्यासाठी मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा बॅक पार्ट सरळ ठेवला, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवला, सेंटरला एक पिन लावली आणि सगळ्यात आधी वरचा जो काही गळा आहे त्याच्या कडेकडेने साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित एकसारखी टीप मारून घेतली. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घेऊयात. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपलं सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला कुठेही कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज देखील पडत नाही. जे काही मेन फॅब्रिक कमरेच्या साईडचं आणि गळ्याच्या मध्ये एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्याचा गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर काय करायचं, या पद्धतीने बॅक पार्ट सरळ केला आणि सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने आपल्याला द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, म्हणजे आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. आणि बघा किती प्रॉपर अशी गळ्याची फिनिशिंग आलेली आहे. त्यानंतर लगेचच आपण आता इथे कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपला हा बॅक पार्ट कमरेचा पार्ट रेडी व्हावा, त्यासाठी ही स्टेप खरं तर खूपच इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे. आता यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. सो बघा मग आता हा पार्ट ह्या पद्धतीने उलटा करून इथे कडेकडेने टीप मारून घेऊयात. टीप मारताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे. त्याचबरोबर टीप मारताना कुठे गोळा होणार नाही, कुठे तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टीची सुद्धा खरं तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा किती छान प्रॉपर असं मी इथे टीप मारून घेतली. त्यानंतर आता जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला इझी जावं यासाठी. सो म्हणूनच मग सगळ्यात आधी हे जोडून असं एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट बॅक पार्ट रेडी करायचा पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी. ठीक आहे. सो या पद्धतीने बॅक पार्ट फोल्ड केला आणि चॉकच्या साहाय्याने सेंटरला मेक मार्किंग करून ठेवली. त्यानंतर आता आपल्याला इथे जो काही कॅनव्हास पेपर आहे तर त्याच्यासाठी अस्तर लागणार आहे, तर ते अस्तर आता आपण जॉईन करून घेऊयात. कारण ब्लाऊज कट केल्यानंतर खूप कमी असं अस्तर उरलेलं आहे. सो म्हणून मग आता आपण इथे पार्ट जॉईन करूनच यूज करूयात. आता सिंपल टीप मारल्यानंतर पुन्हा सरळ करून दाबटीप द्यायची, जेणेकरून कुठे जॉईंट आहे हे लक्षातही येत नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. आता ह्या पद्धतीने त्यावर आपल्याला कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे आणि कडेकडेने एक टीप मारायची, म्हणजे सिंपल कॅनव्हास पेपर आणि अस्तर एकमेकाला जॉईंट होऊन जाईल. ठीक आहे. सो ह्या पद्धतीने आता आपण हे जोडून घेतलं. त्यानंतर कडेचं कट करायचं आहे, थोडंसं आपल्याला ठेवायचं आहे फोल्डिंग पुरता, म्हणजे आपल्याला ना हे व्यवस्थित कॅनव्हास पेपरवर फोल्ड करायचं आहे. इथलंही कट करून घेतलं. आता ह्या कपड्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, म्हणजे हा कपडा व्यवस्थित गोलाकार आपला फोल्ड व्हावा यासाठी. ठीक आहे. आता हे कट्स मारून झाल्यानंतर या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे काय होईल की आपला जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो अस्तरमध्ये अगदी प्रॉपर परफेक्ट कडेकडेने काय होईल फोल्ड होईल, पॅक होईल. मग तो लवकर तिथून निघण्याचे चान्सेसही राहणार नाही, फिनिशिंगही खूप सुंदर येते आणि लवकर खराब देखील होत नाही.
सो मग अगदी व्यवस्थित सावकाश थोडं थोडं पकडत आपल्याला ते फोल्ड करून त्यावर एक टीप टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. सो इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं हे खरं तर रेडी झालेलं आहे, अगदी प्रॉपर. सो बघा मग अशा पद्धतीने आपला हा कॅनव्हासचा पार्ट रेडी झालेला आहे. आता हा पार्ट आपल्याला बरोबर इथे मध्यभागी ठेवायचं आणि सेंटरला आधी एक टीप मारून घ्यायची. आता ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, मध्यभागी टीप मारणे, कारण याचा फायदा हा आहे की सेंटरपासून दोन्ही साईडने आपला शेप अगदी परफेक्ट यावा, त्यासाठी सगळ्यात आधी मध्यभागी एक टीप मारायची. त्यानंतर जो काही आपला मेन शेप आहे त्यावर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, टीप मारताना अजिबात शिलाई पुढे मागे होऊ देऊ नका, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला गळ्याचा आकार येणार आहे. सो त्यामुळे अगदी सावकाश काळजीपूर्वक आपल्याला इथे ही टीप मारून घ्यायची आहे, कारण की ह्या टीपवरच सगळं लुक आता आपलं गळ्याचं डिपेंड आहे. आणि बघा मग फायनली अगदी परफेक्ट अशी आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला, बघा हा जो काही मधला पार्ट आहे ना तर तो कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला हा पार्ट ह्या पद्धतीने फोल्ड करून एक छोटासा कट मारायचा आणि त्यानंतर मग संपूर्ण म्हणजे कॅनव्हास पेपरचं अस्तर, मेन फॅब्रिकचं अस्तर, असं संपूर्ण 4 पदरी जेवढं काही एक्स्ट्राचं मध्यभागी आहे तर ते संपूर्णच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता ह्या शेपला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून हा कॅनव्हास पेपर ज्यावेळेस आपण आतमध्ये फोल्ड करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित फोल्डही व्हावा आणि त्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसा यावा, त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग फायनली आपण इथे अगदी परफेक्ट असे कट्स मारून घेत आहोत. ठीक आहे. फक्त कट्स मारताना एक्स्ट्राचा ब्लाऊजला कट जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. त्यानंतर या पद्धतीने ते आतमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा अगदी व्यवस्थितपणे सेट करायचं आहे. तुम्ही टीप मारण्याच्या आधी इथे इस्त्रीने प्रेस देखील करू शकता. आता सगळ्यात आधी आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. ठीक आहे. हा जो काही आकार आहे त्याच्या कडेकडेने, पण लक्षात राहू द्या दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार फिनिशिंग बिघडायला नको. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपल्याला दाबटीप देताना अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक इथे दाबटीप द्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली इथे अगदी व्यवस्थित अशी आपली दाबटीप देऊन झालेली आहे आणि तुमच्या लक्षातही येते बघितल्यावरच की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. गळ्याचा आकार सुद्धा अगदी व्यवस्थित असा परफेक्ट आलेला आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं बघा, आपला जो काही काठाचा पार्ट होता, मी म्हटलं होतं ना की काठ आपल्याला यूज करायचा आहे, तर तो आता इथे मी घेतलेला आहे. तर तो इथे अंदाजे इथून मी कट केला आणि याचे 3 पीसेस करायचे आहे. म्हणजे 2x2चं म्हटलं तुम्ही तरी सुद्धा चालेल, 2.5x2चं आपल्याला खरं तर इथे छोटे छोटे चौकोन कट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर टोटल ना इथे 5, 6, 8 असे तुम्ही करू शकतात, जेवढे तुम्हाला लागणार आहे. पुढे तुमच्या लक्षात येईलच की आपण डिझाईन कशी बनवत आहोत, तर त्यानुसार मग तुम्हाला हे कटिंग करणं इझी जाईल. ठीक आहे. सो बघा मग काठाचेच मी इथे छोटे छोटे चौकोन तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर आता रेडीमेड गोल्डन नॉट आपल्याला इथे घ्यायचं आहे. खरं तर इथे जर तुम्हाला फॅब्रिकपासून नॉट बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकतात, बट रेडीमेड गोल्डनच आपण इथे यूज करणार आहोत. असंही गोल्डन कशावरही इझिली मॅच होतं आणि त्यामुळे खरं तर ब्लाऊजला सुंदर लुक सुद्धा येतं. सो म्हणून मग तुम्ही सुद्धा गोल्डन नॉट यूज करू शकतात. इथून इथपर्यंत माप घेतलं, किंचितचं मार्जिनसाठी ठेवलेलं आहे आणि त्या साईजच्या आता आपल्याला टोटल 6 किंवा 8 कट करून घ्यायचं आहे. तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला इथे कशा पद्धतीने डिझाईन बनवायची आहे त्यावर. ठीक आहे. सो मग मी इथे कट करून घेत आहे. बघा सेम एकाच साईजचे करायचे आहे. खरं तर ना काही छोटे मोठे लागणार आहे, पण मग एक बेसिक साईजचे आपण कट करून घेऊयात आणि नंतर मग एक्स्ट्राचं आपल्याला कट करता येईल. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपले हे नॉटही कट करून झालेले आहे. 6 6 3 आणि 3 6 आणि 1 7 असे आपण टोटल कट केले. आता आपल्याला हे इथे जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघा आता ही नॉट आपल्याला ह्यामध्ये बरोबर ठेवायचं आहे आणि इथे 1/2 इंच किंवा 1 लाईन एवढी टीप मारायची. त्यानंतर हे ह्या पद्धतीने बघा फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा खालच्या साईडला एक टीप मारून घ्यायची. म्हणजे इथे त्रिकोण तयार करायचा आहे, पण नॉटला अटॅच, सेंटरला नॉट व्यवस्थित अटॅच झाली पाहिजे या हिशोबाने. ठीक आहे. सो मग एक्स्ट्राचं कट करायचं आणि परफेक्ट असं बघा आपला हा
त्रिकोण नॉट सहित रेडी झालेला आहे. सेम याच पद्धतीने आता आपण पुढचाही करून घेऊयात. लक्षात राहू द्या बघा, हे उलटं केलेलं आहे आपण. खरं तर उलट्या साईडने ते टीप देत आहोत. सेंटरला बरोबर नॉट ठेवायची आहे आणि त्या नॉटवर शिलाई आली पाहिजे या हिशोबाने जॉईन करायचं आहे. म्हणजे मग काय होईल की ते अगदी परफेक्ट असं आपलं जोडलं देखील जाईल. सो बघा, मग पुन्हा एक जोडून दाखवते. पाव इंच किंवा टेपची एक लाईन एवढं मार्जिन पकडत टीप मारायची. त्यानंतर ही या पद्धतीने सरळ करायचं, पुन्हा फोल्ड करायचं आहे आणि खालच्या साईडला एक टीप देऊन घ्यायची. ठीक आहे, आणि एक्स्ट्राचं कट करायचं. सो बघा, मग अशा पद्धतीने आता आपण हे पुढचे किती 5-6 आहेत आपले, तर ते रेडी करून घेऊयात. तर बघा, मग फायनली आपले इथे हे सगळे रेडी झालेले आहेत आणि आता आपण हे बॅक पार्टला इथे जोडून घेऊयात. तर सेंटर पॉईंटची तर ऑलरेडी आपण मार्किंग केलेली आहे, म्हणूनच सेंटरपासून जोडायला सुरुवात करूयात. म्हणजे तिरकं वगैरे होण्याचे चान्सेस राहणार नाही आणि फिनिशिंग देखील बिघडणार नाही. ठीक आहे, तर सगळ्यात आधी मध्यभागी हे या पद्धतीने ठेवायचे आणि मग आता आपण हे जोडून घेऊयात. आता इथे सुरुवातीला काय करायचं, डबल टिप देऊन आपल्याला ते व्यवस्थित असं लॉक देखील करून घ्यायचं आहे. सो बघा, मग मी इथून डबल टिप देते आणि कंटिन्यू आपण आता हे व्यवस्थित प्रॉपर असं जोडून घेऊयात. ठीक आहे, मधले 2 जोडले की मग आता इकडचं म्हणजे सेंटरपासून ना आपण 3-3 लावले तरी सुद्धा चालणार आहे. जर तुम्हाला 4-4 लावायचे असेल तर तसे देखील लावू शकतात किंवा मग सेंटरला 1, कडेकडेने 3 असेही लावू शकतात. म्हणजे तुम्हाला कसे लावायचे आहेत तर ते तुमच्यावर डिपेंड आहे. पण मग मी इथे सेंटरपासून एका साईडला बरोबर 3 आणि दुसऱ्या साईडला 3 लावत आहे, मध्यभागी लावणार नाहीये. ठीक आहे, आणि ते त्रिकोण अगदी व्यवस्थित एकसारखे बाहेर राहतील याची सुद्धा काळजी घ्यायची. छोटं मोठं ते व्हायला नको. सो मग अगदी व्यवस्थित सेट करायचं आणि मग इथे टीप मारून ते जोडून घ्यायचं आणि ते शेवटी आपल्याला डबल टीप देऊन लॉक देखील ते करून घ्यायचं आहे. ठीक आहे, सो बघा, मग एक साईडने बरोबर जोडून झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडचे सुद्धा ते काय बाकी आहे 2-3 तर ते जोडून घेऊयात. सो बघा, मग मी ते व्यवस्थित सेट करून घेते इथे आणि म्हटल्याप्रमाणे अगदी बरोबर एकसारखे आपल्याला त्रिकोण इथे बाहेर काढायचे आहे. फिनिशिंग प्रॉपर येईल याची काळजी खरं तर आपल्याला इथे घ्यायची आहे आणि अगदी व्यवस्थित असं मी टीप मारून हे जोडून घेतलं. ठीक आहे, आता यानंतर काय करायचं आहे, हे जे काही नॉट आहेत ना तर ते आपल्याला अगदी व्यवस्थित मध्यभागी ते जोडून घ्यायचे आहेत. तर ते थोडेसे वेगळ्या शेपमध्ये किंवा डायरेक्ट स्ट्रेट जरी जॉईन केले तरी सुद्धा चालणार आहे. म्हणजे ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला ते कसे जोडून घ्यायचे. म्हणजे बघा, या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते अगदी टाईटली जॉईन करू शकतात किंवा मग थोडं डिझाईनमध्ये थोडं लूज ठेवून सुद्धा जॉईन करू शकतात. तर ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कुठल्या पद्धतीने ते बनवायचं आहे. तर बघा, मग या पद्धतीने थोडं किंचितसं लूज असं आपण शेप देऊयात इथपर्यंत आणि त्यानंतर मग ते व्यवस्थित इथे सेंटरला जोडून घेऊयात. ठीक आहे, तर मध्यभागीच बरोबर जोडले गेले पाहिजे याची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. तर चला मग आता इथे जोडून घेऊयात. तर सुरुवातीला इथे व्यवस्थित डबल टिप द्यायची आहे आणि संपूर्ण आपण जे काही जॉईन करणार आहोत तिथे सुद्धा डबल टिप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून तिथून आपली शिलाई निघायला नको आणि आपलं ते लवकर खराब पण व्हायला नको. कारण तिथून जर शिलाई निघली तर ते नॉट लगेच निघून जातील आणि आपले डिझाईन आणि ब्लाऊज दोन्ही बिघडेलच. ठीक आहे, एक्स्ट्राचं नॉट कटही करून घेतलं आणि त्यानंतर आता आपण इथे एक लेस यूज करूयात. इथे तर खरं तर मी ना रेड आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची लेस घेतलेली आहे, कारण रेड आणि गोल्डन कॉम्बिनेशनचं आपला काट आहे आणि त्या काटापासून आपण त्रिकोण बनवलेले आहे. त्यामुळे हे कॉम्बिनेशन ह्या डिझाईनला अजूनच छान उठून दिसेल आणि मग त्यामुळे काय होईल की आपली साडी सुद्धा या ब्लाऊजमुळे नक्कीच छान दिसेल. सो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मधल्या शेपला आपल्या कडेकडेने ही लेस लावून घ्यायची. लेस बघा, सेंटरपासून एका साईडने गोल्डन आहे आणि एका साईडला रेड आहे, त्यामुळे आपली ही डिझाईन अजूनच सुंदर अशी उठून दिसणार आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कुठलीही लेस यूज करू शकतात, ब्रॉड, बारीक, सिंगल कलरची किंवा फक्त रेड किंवा फक्त गोल्डन किंवा अशी कॉम्बिनेशन सहित सुद्धा तुम्ही इथे नक्कीच लावू शकतात. आणि सुरुवातीला आपण जिथून स्टार्ट केलं तर त्याच्याबरोबर शेवटी काय करायचं, लेस आपली थोडीशी फोल्ड करायची आहे, म्हणजे तिथून लेसचे धागे वगैरे निघायला नको आणि लवकर खराब देखील व्हायला नको. त्यानंतर ह्या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टिप देऊन घ्यायची आहे. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यामुळे तुम्ही सुद्धा आठवणीने लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टिप देऊन घ्यायची. तीच लेस आता मी इथे गळ्याला वरच्या साईडला सुद्धा यूज करत आहे. जर तुम्हाला थोडी वेगळी एखादी लेस यूज करायची असेल इथे तर तुम्ही करू शकतात. आणि आता इथे वरती जी काही लेस लावलेली आहे आपण,
तर तिथे सुद्धा आपल्याला दुसऱ्या साईडने टीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, असंही संपूर्ण डिझाईनची कटिंग स्टिचिंग करताना खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला आपला व्हिडिओ बघून परफेक्ट अशा डिझाईन फिनिशिंग सहित स्टिच करता यावी यासाठी. सो अशा पद्धतीने लेस लावली गेलेली आहे. जर कमरेच्या साईडने लेस लावायची असेल तर तुम्ही इथे लावू शकतात. त्यानंतर लेस जर लावायची असेल तर त्याच्या आधी बॅक साईडला टक्स टाकून घ्यावा लागेल. सो सेंटर पासून 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची इथे आपण मार्किंग करून घेऊयात. सो मग मी इथे मार्किंग केली. आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत. सो बघा, मग ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स टाकायचा. सुरुवातीला डबल टिप देऊन लॉकही करायचं, जेणेकरून आपले टक्स लवकर खराब व्हायला नको. आणि याच पद्धतीने टक्स टाका, कारण जर परफेक्ट टक्स असतील तरच ब्लाऊज बॅक साईडला फिटिंगला छान बसतो, नाही तर मग तो वेगळाच बसतो, फिटिंग व्यवस्थित दिसत नाही, फुगतो वगैरे. सो तसं होऊ देऊ नका. बऱ्याचदा तो वरती सुद्धा तरंगतो. तर परफेक्ट टक्स जर टाकले नाही तर असे छोटे मोठे प्रॉब्लेम्स नक्कीच तुम्हाला येऊ सुद्धा शकतात. ठीक आहे, आणि म्हटल्याप्रमाणे कमरेच्या साईडला जर लेस लावायची असेल तर तुम्ही इथे लावू शकतात, बट सध्या काही मी इथे लावत नाहीये. ठीक आहे, सो बघा, मग आता थोडंसं जवळून लुक दाखवते. फायनली खूप छान अशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली बोटनेक मध्ये आपली ही डिझाईन इथे तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकतात की शेपही वेगळा आहे, डिझाईनचं पॅटर्नही वेगळं आहे, आणि बोटनेक मध्ये त्याच डिझाईन बघून कंटाळा आला असेल तर ही नवीन डिझाईन नक्की ट्राय करून बघू शकता. या छानशा नवीन डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात, म्हणजे तुमच्या कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया मिळेल. आणि आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही नवीन डिझाईन नक्कीच आवडेल. जर हा गोलाकार शेप तुम्हाला अजून थोडा डीप मोठा घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, सो बघा, मग फायनली छान अशी न्यू लुक मधली बोटनेक ब्लाउज डिझाईन आपली तयार झालेली आहे. सो अशी डिझाईन तुम्ही नक्कीच स्टिच करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक सुद्धा येईल. ठीक आहे, तर बघा, मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. त्याचबरोबर अशी डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल, आणि आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही डिझाईन सहजच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.